निकाल गाऊन आणलं आणि माझ्या नवऱ्याला नागपुरावरून. कसं आहे साजराई बापा कांते अन मस्त बाई शेंद्री कलरच्या बंगड्या आणला. नागपूरला गेला होता का ना पर्डीवर तर मस्त का ना वाणी वाणीचा का ना 6 महिन्याचा सँडल आणलं. अगे सँडल तुटली काय एकच्या लावता लावाल्या. मग का 150 रुपयाची सँडल आणलं ना पण पाय नाही बॅग एक नंबर आहे ना हे बा. आणि हे फुलंही आणलं. मी म्हणलो आता कोणाला दाखवू म्हणलो सारीन बाई आहे तिलाच दाखवतो म्हणलो. मस्त निकाल दिसत आहे हे. तुझा नवरा नवल गोब्या साई बापा आय कधीच नाही लावलो पहिली वेळ गाऊन लावलो म्हणून म्हणलं आधी सारे बाईलाच दाखवतो. तिच्या संगत माझ जास्त पगडा मी कोणालाच नाही दाखवलो. रामटेकीन बाईला दाखवून दाखव काय रामटेकीन बाई मा गाऊन पाहिली नाही नागपूर वरून आणलं मानवरान माझ्यासाठी घेऊन. बांगड्या चांगल्या दिसत आहे ते कांते तुझ्या. हो मस्त निकाल दिसत आहे तर हा गाऊन नाही कोटी लावून जाऊ ना कोटी नाही का मलाही नाही समजत आहे कोणत्या गावाला लावून जाऊया. जण रिसेप्शनला बिन बापा हसतेस काय आला बाई कांते हा गाऊन घरी लावायचा हो नाही माझे हा घरी लावायचा राहायचे काय हा गाऊन. मग का गे बापा मी म्हणलो गावा गवतुराला लावायचा हो का तर म्हणलो गे बापा बदलवून येतो ये बाई. अगे बापा पडतो करायचं का. अरे बापू कसा दिसत आहे रे गाऊन माझा. एक नंबर. मानवरा नागपूर वरून आणलं पण कांताबाई तुला या शांडून चालता नाही ना. अरे हळू हळू शिकतो चल जातो. बापरे या वर्षी काय होत कसे मन मान्य लग्न व मडूबाई मन मान्य. कोणत्या रिश्तेदाराच्या घरी लग्नाला जावा ना कोणत्या रिश्तेदाराच्या घरी नाही तर मलाही समज नाही मा. होय आमच्या रिश्तेदाराच्या वजन नाही का मन मान्य लग्न जोडले. लग्न जुळते तर जुळते या प्रथाही बदलली ना. कोणती प्रथा बदलली. पहिल्या नवरीच्या घरी लग्न होय आता बाई का का तर येऊन जाऊन नवर देव म्हणतात का मीच नेऊन तुझं लग्न करतो म्हणते आपल्या घरी म्हण. माई बापाचा खर्च वाचते ना. काचा खर्च वाचते म्हणते का मा. बाई मला एक गोष्ट सांग नवरीच्या घरी लग्न राहिला तर नवर देवाला गाडा घोडा करून यावा लागतात. कमांडर मुमांडर ट्रॅव्हल्स बिवल्स धरून 5-50-60 हजार रुपये त्याच्या गाड्यामध्ये जाते. रिसेप्शनला पोराचा वेगळाच खर्च आणि पोरगा नवरीच्या घरी वरात आणलं तर बँड बाजा डीजे मुजे करतेस त्यालाही वेगळाच खर्च तर त्यालाही 4-5 लाख रुपये लागतेच नाही. तर त्याच्यापेक्षा तो नवरदेव का विचार करते माहित आहे का नवरीला आपल्या घरी आणून टाकायचा लग्न लावून टाकायचा झाला. त्याला रिसेप्शनही नाही देवाला लाग ना काही नाही देवाला लाग. नावही त्याचा होते अगे नवरदेवानं आपल्या घरी लग्न केलं गे त्याचाच नाव होते नवरदेवाचा. वरून झगडा झाल्यावर बायकोला म्हणते तुझ्या बापाची का पावत होती मी केलो दारे तुझा लग्न म्हणते मा घरी आणून उद्या चालून ते ना मग म्हणून नाही का तुझ्या पोरीचं लग्न आपल्याच घरी करज वाटलं तर 50 लोकायला बोलवजो पण आपल्याच घरी बोलवीन हो. कांताबाईनं लावलं फोन मोदी साहेब आले. हॅलो मोदी बहाजी मला समजून कहा नाही घ्या आता तुम्ही इकडे मी ह्या कौलाईच्या खोलीमध्ये राहून म्हणतो. मोदी बहाजी मला कोणत्याही हालतीत यावर्षी घरकुल आणून द्या बापा. लागेच तर मी नाही का त्या मेलोनी पेक्षा आमच्या गावाकडची सादरी पोरगी तुम्हाला पाहून देतो मस्त काम धंदे करण्यावाली ना निकाल. अन मोदी बहाजी तुम्ही म्हणल्या का सोना नको घेवा म्हणून तर मी सोना नाही घेतलो. माझ्या पोरीला मुकरा करून देणार होती नाकात लावाचा. भिवापूरला गेलो होतो मिरच्या तोडावलं. अन होजी मोदी बहाजी मस्त रंगारंगाचे ड्रेस लावता. आमच्या पिंकीच्या बापासाठी कहा नाही एखादा ड्रेस पाठवाता. ढुंगणावरून फाटले पॅन्ट लावते तो. तुम्ही एक वेळा एक ड्रेस लावला का दुसऱ्या वेळेस लावा नाही कहा नाही पाठवा आमच्या पिंकीच्या बापाला. ते जाऊ द्या बहाजी पण मी का म्हणत आहो मला यंदा कोणत्याही हालतीत घरकुल आणून द्या रे बापा. मला 10 वेळा फोन लावायची नको करा जो. माझ्या नवऱ्याला सांगेन ना नवरा मारते टिलून त्या बाईची वरातच काढून येते मग. कारण की माझ्या नवऱ्याला माहित आहे कोणाची चुगला नाही करू म्हणून. हातदार ते बसतेत बोलल्यामध्ये याचे नवरे जातात कामाईवर आणि ह्या बिगार चटणींवानी बसतेत ते ना या बायाच्या त्या बायाच्या मोहल्ल्यातल्या बायाच्या चुगल्या करतात. हा दारा यायचा नवरा कुटावा यायला मग समजते लोकांच्या चुगल्या करणी कशा राहतात. तो कधी ह्या अशा चुगल्या करणाऱ्या ह्या बायाच्या कधी पोट नाही भरत म्हणून दराच्या जिंदगाण्या अशा आहेत. आमचे नाव फसवते ह्या बिगार चटणी. ह्या बाया एका कामाला नाही धंद्याला नाही जात. मी मिस्त्री कामावर जातो दिवसा आपल्याला सायंकाळी रोजी करून येतो. अलकाबाई तुला आत्ताही सांगतो जो लोक ज्या बाया नाही का दुसऱ्याच्या चुगल्या करतात ना त्याच्या कधी पोट नाही भर कधी जिंदगी नाही सवर त्याची. लोकांच्या मागे चुगल्या करणे ह्या बरोबर नाही आहे. नाही बरोबर आहे. मग माझी झोपडी असेल मी मस्त हे करत असेल तरी माझी जिंदगानी साजरी आहे ना पाहिजे ते तशी. आपण कोणाच्या चुगल्या नाही कधी कोणाच्या चुगल्या करू नये. आपण देव पाहते उपरवाला.
जय राम की चल बाय. बापा देणे साखर वाटे बा. कांताबाईनं लावलं फोन मोदी साहेब आले. कांताबाई मोदी साहेब कस कसे ओळखतो तुले? आई आमचा पिंकीचा बाप त्याच्या घरी कामाला नव्हता जात काय बाई, तेव्हापासूनची स्वर्गीय आहे आमची मोदी साहेबा. बरं मी का म्हणत आहो मोदी पहाजी, माझे नाही का लाडक्या बहिणीचे पैसेच नाही आले का हा खाता? देवेंद्र भाऊला सांगून टाकवायला लावा बापा माझ्या अकाउंट मध्ये पैसे. माझ्या खरा पाण्याचे पुरे पैसे सरून गेले ना. आता काच्यानं खरा घेऊ मी? चिकन सुपारीचे खांड खातो एकोक एकोक. सांगा बापा तुम्ही देवेंद्र भाऊला माझ्या अकाउंट मध्ये लाडक्या बहिणीचे पैसे टाकावलं. हो ठीक आहे ठेवतो. कधी काडी फोन केला तर उचलत जा जोजी बहाजी, पोरी सारखी आहो तुमच्या. हो ठेवतो. निस्तीला बापे कांतीला धंदे आहेत का नसत का मा? निस्ती हिंडत राहते घरोघरी. सारीन बाई येती बसली आहेस का ये पांड्याच्या घरी? येता कांतीची चपर आहे. अय सारीन बाई अय, तुझ्या घरी गेलो होतो मा, तू येती बसली आहे हो बस का? का तर दुपारी उन्हाळ्यासारखा उन्हाळा आहे मा, पण झोपही नाही लागत दिवसाही. हो झोपही नाही लागत. तुमच्याला घरी कूलर आहे तुम्ही तरी नाही झोपा मा. आमच्या घरी नाही का पंखा आहे का? झाला का त्या पंख्याला भीर 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 न कूर कूर आवाज करते मा. त्या पिंकीच्या बापाला म्हणलं ने म्हणलं त्या मेकॅनिकल कड, तर तोही मा ऐकत नसे. कशी झोपतेस का बिना पंख्यानं घरी? आये का करतेस? बिना पंख्यानं झोपच नाही लाग मा. माझी मा मोठे मच्छर डसतेत. पाय ना हे दादरे मस्त दादरे. बाहेर झोपू म्हणला तर बाहेर मच्छर डंग मारते. हो. घरात झोपू म्हणला तर घरात गरमी लागते. हे गरीबी माणसाच्या मागून कधीच नाही जाय बापा. बरं आहे तुझा नवरा ड्युटी पाण्यावर आहे तर सारीन बाई, नाही तर काही खरी नाहीये बापा. कोटी गेली गे चुंगडी कोटी गेली कवेलावर झाकीन म्हणलं. हाय यातून कहा का मा उमसच गरते हाय एवढ्या जागेतून. या वर्षी घरकुल येईल म्हणतो तर या वर्षी घरकुल येते का नाही का मा? त्या सरकारला माझी गरिबी दिसते का नाही दिस का? या पिंके ते कपडे तरी काढ ना गे, पाणी येते ना ओबार मांडला ना तारे. मग बोललो का माय बोललन म्हणते सो. मग मी आव नाही ना ताव नाही पाय, मग मी सनकवणीच चालू करतो. जा लवकर काढते कपडे. हाई माझा नवरा धान कापावलं बाया करते का? हार्वेस्टरची मशीन करते का? मग सांगही नाही, दोन गोष्टी बोलही नाही जवळ येऊन. हार्वेस्टर बोलवत असेल तर धान कापणाऱ्या बाया काहाला रोजीवर बोलवू मशीनच कापणी होते, पण माझ्या संग दोन शब्द येऊन बोलही नाही व. अगे बापा माझी तुरीची दारे वारू टाकली आहे ना, हा भड भड पाणी चालू होईल तसं पा माझी दार वल्ली होऊन जाईल ना. हवा धुवून सुटली गे बापा. ह्या घरावरच्या कवलाई उडतेत का होतेत का? घरही छावायला लागते या वर्षी. मनमान्य करते ना, कोटी कोटी टाट्या वाट्या मांडून